पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मध्य रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण वर्षागणिक वाढत चाललंय। गेल्या वर्षभरामध्ये मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनमधील तिकीट तपासणी मोहिमांमध्ये 41.90 लाख विना तिकीट प्रवाशांना कारवाईचा दणका देण्यात आला। त्यांच्याकडून 251.91 कोटींचा दंड आकारण्यात आलेला आहे। ऑपरेशन टायगर हे 365 दिवस आणि 24 तास सुरूच राहील असं वक्तव्य शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी केलं। केवळ खासदार आणि आमदारांनाच पक्षात घेणं हे उद्दिष्ट नाही, तर उद्धव ठाकरे पक्षातील सामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारी देखील पक्षात घेणं म्हणजे टायगर ऑपरेशन आहे असं सरनाईक म्हणाले। भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळ पोहण्याकरता गेलेला युवक बुडून बेपत्ता झालाय। भिवंडी शहरातील नवी बस्ती या परिसरात राहणारा मयुद्दीन याकूब मुंशे हा पडघा परिसरातील गोदामामध्ये काम करत होता। रविवारी तो मित्रांसोबत खडवली नदीत वालकास गावाच्या हद्दीत पोहण्याकरता गेला होता। आरटीई प्रवेशामध्ये मुंबई पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। खासगी शाळांमधील राखीव जागांपैकी अर्ध्याहून अधिक रिक्त आहेत। गेल्या वर्षी 6000 जागांपैकी फक्त 3965 प्रवेश झाले होते। राहुरी पोटनिवडणुकीकरता प्रचारासाठी सुरुवात झालेली आहे। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी गावोगावी फिरून मतदारांशी संवाद साधला। प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या मनात साहेबांची आठवण आहे। आपल्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक असून वडिलांशिवाय राजकीय प्रवासाची सुरुवात होईल असं कधी वाटलं नव्हतं असं सांगताना ते भावूक झाले। धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेतील अंतर्गत वादाला तोंड फुटलंय। राजन साळवी आणि ज्ञानराज चौगुले आणि अजित पिंगळे यांनी शिवसेना पक्ष पूर्णपणे भाजपच्या दावणीला बांधला असल्याचा आरोप माजी जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी केलाय। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। सिंधुदुर्गातील आंबोली घाटात अपघात झालाय। भरधाव वेगानं येणाऱ्या एका आयशर ट्रकनं दुचाकीला दिलेली धडक ही 11 वर्षाच्या चिमुरडीचा बळी घेऊन गेली, तर तिचे आई वडील बहीण जखमी झालेले आहेत। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाशिमच्या कारंजा शहरातील कांगरपुरा या भागातील एका कापसाच्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे। शेजारील लाकडी दरवाजे खिडक्यांचं साहित्य बनवणाऱ्या दुकानाला रात्री आग लागली होती। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। बुलढाण्यामध्ये एका अगरबत्ती विकणाऱ्या युवकानं चोरी केली। दुकानात अगरबत्ती विकण्याकरता गेले असता त्यानं पैशांवर डल्ला मारला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून विदर्भातील तापमानाचा पारा 5 अंशांनी वाढलाय। काल अकोला जिल्ह्याचं तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पार गेल्यानं विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरलं आहे। या पाठोपाठ अमरावती, वर्धा, वाशिम या शहरांमध्येही पारा चांगलाच वाढला होता। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री मध्य रेल्वेकडून 4 विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत। या नियमित लोकल नंतर सोडण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। शाळांची उन्हाळी सुट्टी सुरू होताच कोकणात जाण्याचं अनेकांचं प्लॅनिंग मुंबईकर करतायत। मात्र कोकणात जाण्यासाठी पुरेशा ट्रेन नाहीयेत। त्यात एसटीनं 10% भाडेवाढ केल्यानं लालपरीचा प्रवास महागलेला आहे। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांचे उन्हाळी सुट्टीचं प्लॅनिंग अडचणीत सापडलेलं आहे। रेल्वे आणि एसटीचे दोन्ही पर्याय उपयोगी येत नसल्यामुळे गावच्या प्रवासाचा बेट टांगणीला लागणार आहे। जळगावातील भुसावळ शहरातल्या इंदिरानगर परिसरामध्ये गटारीचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याचं समोर आलं। नालेसफाई होत असल्यानं गटारीचं पाणी घरात शिरलं असून त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। मात्र नगरपालिकेचे गटाराच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय। नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास वाहतूक कोंडी मुक्त करण्याकरता सिडको 2 कोस्टल रोड तयार करणार आहे। खारघर कोस्टल रोडमुळे प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून 10 मिनिटांवर येणार आहे। खारघरच्या सेक्टर 16 पासून सुरू होणारा हा कोस्टल रोड निरुळ परिसरात संपणार आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना उबाठा नेत्या प्रियंका चतुर्वेदींची भेट झाली। यावेळी नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयकावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं कळतंय। 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेमध्ये या विधेयकावर चर्चा होणार आहे। या अनुषंगानं सन्मानपूर्वक भेट म्हणून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या घरी जाऊन यासाठी पाठिंबा मागितला। गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये लखतर वीरमगाव या महामार्गावर भरधाव ट्रकनं 7 जणांना चिरडल्याची घटना घडली। मृतांमध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे।
उत्तर प्रदेशच्या धौलाना गुलावटी या रोडवर लग्नाचा वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, 7 जण गंभीररीत्या जखमी आहेत। गीर सोमनाथमधील उना भागातील नवभद्रा गावामध्ये एक विहीर होती। या विहिरीमध्ये सिंह पडला। यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशनच्या मदतीनं सिंहाला बाहेर काढलं। रेस्क्यूनंतर सिंहाला केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे। एका तरुणीवर ऍसिड हल्ला झाला। ऍसिड सदृश द्रव तिच्यावर फेकण्यात आलं। आरोपी अद्याप फरार आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। त्या दृष्टीनं पोलिसांची यंत्रणा कामाला लागलेली आहे। जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत। तिच्या डोळ्यातील ऍसिड काढण्यात डॉक्टरांना यश आलंय। चेहऱ्यावर आणि शरीरावर दुष्परिणाम होऊ नयेत याकरता पुढील उपचार सुरू आहेत। एक ऍसिड सदृश काहीतरी द्रव तिच्या अंगावर टाकण्यात आलं आणि मग ज्यांनी हे कृत्य केलं ते सगळे फरार झालेले आहेत। तिचे डोळे वाचवण्यात यश आलेलं आहे, पण हे सगळं कशामुळे घडलं याच्याविषयी अजून काही गोष्टी समोर आलेल्या नाहीयेत। ऍसिड डोळ्यात गेल्यामुळे पेशंटला लाईफ लॉंग ब्लाइंडनेस येऊ शकतो। त्याला लाईफ लॉंग त्याला आंधळेपणा येतो। म्हणजे ते ऍसिड डोळ्यात गेल्यामुळे काय होतं, डोळ्यामधले स्टेम सेल्स जळतात। मग आपलं काम पेशंट आल्या आल्या आपण इथे त्यांना लगेचच डोळे धुतले, पाणी टाकून तोंड धुतलं, जे काय आहे ते उरलेलं सोडलेलं ऍसिड डोळ्यामध्ये अजून ते डॅमेज करत असतं डोळ्यामध्ये, त्याला आपण पूर्ण धुवून घेतलं आणि हे सगळं आपण लगेचच 0 मिनिटात सगळं केल्यामुळे आपला एक डोळा तर चांगला आहे, त्यांचा वाचलेला आहे, दुसऱ्या डोळ्याची ट्रीटमेंट आपल्याकडे चालू आहे। पुन्हा एकदा बातमी छत्तीस जिल्ह्यांची। बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली सभा पार पडली। या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणीमध्ये भावूक झाल्या। दादा नसतानाची ही बारामतीमधली पहिलीच पोटनिवडणूक असून ही निवडणूक बिन बारामतीकरांची आहे। प्रत्येक बारामतीकर दादा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, तर आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। बारामतीत केलेल्या प्रचार सभेमध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला। यावेळी त्या भावूक झाल्या। दादांच्या पूर्ण स्वप्नांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे असं त्या म्हणाल्या। आता भविष्य काळामध्ये सुनेत्रा वहिनींनी दादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान जय पवार अजित पवारांच्या आठवणीत भावूक झालेले बघायला मिळाले। जय पवारांना यावेळी अश्रू अनावर झाले। बारामती पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी इथल्या मारुती मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आला। जय पवार यांनी मारुती रायाला नारळ वाढवला। यावेळी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर ऑपरेशनवर मोठं विधान केलेलं आहे। शिंदेंनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांना टोला हाणलेला आहे। मैं अकेला चला था मगर लोग जुड़ते गए और कारवा बनता गया असं शिंदेंनी शिवसेनेतील वाढत्या प्रवेशांबाबत भाष्य केलेलं आहे। प्रवेशासाठी मला आता कोणत्याही ऑपरेशनची गरज नाही, मी ऑपरेशन केलं तर विना टाक्यांचं करतो असं म्हणत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केलाय। पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्याच मित्रांची शिकार केली जाणार आहे अशी पक्की माहिती आहे। अशी पोस्ट रोहित पवारांनी काल केली। महाराष्ट्राला काळीमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असेच काही बाहेर निघालेले नाही, तर ठरवून ते आणले गेलेले आहे असंही रोहित पवार म्हणाले। वारकरी संप्रदायाचा शरद पवारांचा मुद्दा योग्य असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी टीकाकारांना उत्तर दिलेलं आहे। मी 5 पक्ष बदलत नाही असं म्हणत त्यांनी महेश शिंदेंच्या टीकेलाही उत्तर दिलं। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आला। अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यातील दुरावा स्पष्टपणे जाणवला। बैठकीत दोघांनीही एकमेकांपासून अंतर राखत संवाद टाळल्याचं बघायला मिळालं। अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असले तरी रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि सत्तारांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या। आढावा बैठकीच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ संवाद झाला, गंभीर चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करून कुणबी मराठा वेगळं मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी मराठा आंदोलक
मनोज जरांगे यांनी केले. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेता येणार नसल्याचं स्पष्टीकरण गृह विभागानं मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत दिलंय. त्यावरून जरांगे यांनी संताप व्यक्त केला. सरसकट गुन्हे मागे घेतले नाहीत तर मोठं आंदोलन उभं करू असा इशारा त्यांनी दिला. पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके, नगराध्यक्ष प्रणिता भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. शिवसेनेची ताकद वाढवल्याचा दावा केला. मी आहे पंढरपुरातून. पंढरपुरामध्ये विकासाची गंगा आणण्याकरता भगीरथ भालके यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर विरोधकांचे काय होईल? टांगा पलटी घोडे फरार असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. 2029 साली पंढरपूरचा आमदार कमळ चिन्हावरच निवडून येईल असा दावा सोलापूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केला. शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असणारे भगीरथ भालके यांनी 2029 साली एकनाथ शिंदेंच्याच विचारांचा आमदार होईल असा दावा केला होता. भालकेंच्या दाव्याला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं. प्रवीण तोगडिया यांनी बुलडाणा दौऱ्यामध्ये विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. हिंदू समाज सजग असल्याचं सांगत त्यांनी वारकरी परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं. तसंच धर्मांतर प्रकरणांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. नाशिक येथल्या भोंदू अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड झालेलं आहे. कल्पना खरातच्या नावानं जमीन खरेदी केल्याचा खरातचा कारनामा समोर आलाय. उत्तर सोलापूर तालुक्यातील हद्दीमध्ये अशोक खरातनं पत्नीच्या नावानं जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. देशभरामध्ये 1 लाख हनुमान चालिसा केंद्र सुरू केली जाणार आहेत अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली. या केंद्रांमध्ये हनुमान चालिसा वाचनासोबतच गरजूंना अन्न आणि मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. जेजुरीत बहुजन समाजाचा मेळावा पार पडला. यावेळी रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळे यांना विधान परिषदेमध्ये संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाणार असून योग्य वेळी ते निर्णय घेतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीकडून शाल आणि मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर शिवसेना नेते रामदास कदम आक्रमक झाले. अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात सापडल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तुटपुंज्या मदतीऐवजी भरघोस आर्थिक मदत देण्याची, सहाय्य देण्याची मागणी केली. पुण्यामध्ये वाढत्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी मंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यातील हडपसर महम्मदवाडी रोडवरील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेमधून 13 बांगलादेशी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला करून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महिला संरक्षण गृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पोलिसांनी सय्यदनगर आणि हडपसर परिसरामध्ये शोध मोहीम राबवली. पळालेल्या मुलींपैकी दोघींना ताब्यात घेतलं. घणसोलीतील माथाडी कामगारांच्या मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सर्वसाधारण बैठकीमध्ये 79A अंतर्गत प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून भगवती बिल्डरची निवड झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. अकोल्यामध्ये कचरा घंटागाडी सेवेसाठी दरवर्षी 600 रुपये आकारण्याच्या प्रस्तावावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सेवा नीट नाही मग पैसे कशासाठी असा सवाल करत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बीडच्या अंबेजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये ख्रिश्चन धर्म प्रसाराचा आरोप प्रकरणी संस्था प्रशासनानं आता एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे. सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाला त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडीमध्ये पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल 1,34,00,000 रुपयांची योजना राबवण्यात आली. मात्र अपूर्ण असलेल्या योजनेच्या कामामुळे अद्याप गावात पाण्याचा थेंबही आला नाही. त्यामुळे हंडाभर पाण्याकरता आजही गावातील महिलांना रानावनात भटकंती करून पाणी आणावं लागतंय.
वाशिम तालुक्यातील अडोळी ते सावरगाव दरम्यान नुकत्याच तयार करण्यात आलेल्या नवीन सिमेंट रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. नव्यानं बांधलेल्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाल्यानं कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्यावरील भेगांमुळे अनेक अपघात घडले असून संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केलेली आहे. मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी पात्रावर केबल स्टेट पूल उभारण्यात आला. पुलासमोरील रस्त्याचं भूसंपादन झालं नसल्यानं पूल तसाच धुळखात पडला होता. न्यूज 18नं दाखवलेल्या बातमीनंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुलाची पाहणी केली आणि लवकरच भूसंपादन करू असं आश्वासन दिलेलं आहे. परभणी शहर आणि जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे. शहराचं तापमान 41.0 अंशांवर नेऊन ठेवलेलं आहे. मे महिन्यामध्ये तापमान याच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरामध्ये भर दिवसा बसस्थानक आणि शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून आला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान वनविभागाच्या पथकासह महसूल आणि पोलीस प्रशासनानं घटनास्थळी दाखल होत अखेर 2.5 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. हरणांच्या अत्यंत दुर्मिळ प्रजातीमधील पिसोरी हरिण कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. मालवणमधील एका जंगलात हे हरिण मुक्त संचार करताना बघायला मिळालं. निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर यांनी या हरणाच्या हालचाली कॅमेरामध्ये कैद केल्या. राज्यात वाढत्या उन्हामुळे सर्वसामान्यांसह देवस्थानांमध्येही विशेष काळजी घेतली जात आहे. देहूतील तुकाराम महाराज मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींना चंदन उटीचा लेप लावण्यात आला. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेपासून देवतांना थंडावा मिळावा या श्रद्धेतून हा उपक्रम राबवला जातो. जेजुरी नगरीमध्ये श्री मार्तंड केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार बघायला मिळाला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात तब्बल 50 मिनिटं रंगलेल्या चुरशीच्या लढतीचा शेवट बरोबरीमध्ये झाला. 150 वर्षांनंतर जानाई देवी यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.